नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु अनेक लाभार्थ्यांना 4-5 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही। मग या लाभार्थ्यांना कधी पैसे मिळणार आहे, तर त्यासाठी काय करावे लागणार आहे, तर त्या संदर्भात शासनाच्या वतीने तहसील विभागाच्या वतीने शिबिरे आयोजित केलेली आहे। त्या शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावतीकरण करणे, डीबीटी करणे, आधार प्रमाणीकरण करणे, त्यांच्या काही त्रुटी असतील त्या दूर करणे, या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना दिल्या जात आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी या आधार अद्ययावतीकरण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे, तर त्याचा लाभ लाभार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे, त्याविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, पुणे शहर तहसील कार्यालयामार्फत आधार नोंद अद्ययावतीकरण शिबिर संपन्न झालेले आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार पुणे शहर तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे आधार नोंद अद्ययावतीकरण शिबिराचे आयोजन बुधवारी 22 एप्रिल रोजी घोले रोड क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये एकूण 56 दिव्यांग नागरिकांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली आहे। यावेळी सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे, महापालिका सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट, संजय गांधी योजना तहसीलदार सुधाकर मागाडे, नायब तहसीलदार प्रशांत मिस्त्री यांच्यासह आदी उपस्थित होते। श्री शिंदे यांनी शिबिराचे निरीक्षण करून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे शिबिरे हे उच्च पातळीवर जिल्हाधिकारी आयुक्त यांच्यामार्फत आयोजित केले जात आहे, कारण की मित्रांनो, शासनाने सर्व लाभार्थ्यांना डीबीटीनेच लाभ देण्याचे सांगितलेले आहे आणि त्यासाठी जिल्हाधिकारी आयुक्त यांना विचारले जात आहे की तुमचे अजूनपर्यंत लाभार्थ्यांना पैसे का मिळालेले नाही, डीबीटी मार्फत का पैसे अजून मिळत नाही, तर त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावं लागत आहे। त्यासाठी ही शिबिरे आयोजित केली जात आहे। तर या शिबिरांचा उपयोग घेऊन आपल्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही त्रुटी असतील त्या पूर्ण करणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। मित्रांनो, अनेक ठिकाणी हे पैसे मिळालेले आहे आणि जसे जसे आधार अपडेट होत आहे, डीबीटी होत आहे, तसे तसे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले जात आहे। 3 मेपर्यंत हे सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहे, कारण की 3 मेपर्यंत डीबीटी प्रोसेस ही पूर्ण करायची आहे। तर मित्रांनो, जे मागील पैसे राहिलेले ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, परंतु या ठिकाणी तुम्ही स्वतः चौकशी करणे गरजेचे आहे, शिबिरांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे, शिबिरामध्ये जाणे गरजेचे आहे, तहसीलमध्ये जाणे गरजेचे आहे, चौकशी करणे गरजेचे आहे। जर तुमची डीबीटी पूर्ण असेल तर तुम्हाला लवकरच हे पैसे पुढील आठवड्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणखी काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।